कोबी, कांदा आणि गाजर कट करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडासा मैदा घातला बाइंडिंगसाठी आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलं. ग्रीन सॉस घातला, ग्रीन चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस घातला, थोडीशी होममेड शेजवान चटणी घातली, मीठ टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. आणि मिक्स करून मी डायरेक्ट असंच ते तेलामध्ये सोडले, त्याचे छोटे छोटे गोळे बनवून. त्यासाठी अगोदर मी तेल ना मस्तपैकी कडकडीत गरम होऊ दिलं होतं. गरम तेलामध्ये हे गोळे सोडून घ्यायचे आणि छानपैकी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईस्तोवर हे तळून घ्यायचे. थोडासा टाईम लागतो, पण हे छान लागतं ना कुरकुरीत झाल्यावरतीच. मग आता ते छानपैकी कुरकुरीत झाले होते, मग मी काढून घेतले. त्यानंतर मग मी म्हटलं की चला याच्यासाठी ना ग्रेव्ही बनवूया. ग्रेव्हीची तयारी केली. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये लसूण, अद्रक, थोडीशी हिरवी मिरची, कोबी आणि गाजर घालून हे सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडासा होममेड टोमॅटो सॉस घातला आणि बाकीचेही सॉसेस जसं की ग्रीन सॉस, त्याच्यामध्ये सोया सॉस आणि थोडंसं मीठ घालून थोडंसं लाल तिखटही टाकलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मैद्याची स्लरी घातली आणि चला अशा प्रकारे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. आता अशा प्रकारे जर तुम्ही घरी मंचुरियन आणि त्याची ग्रेव्ही बनवली ना तर ती खूप सुंदर लागते आणि हेल्दी आणि टेस्टी पण असते. बाहेरच्या कशाही तेलात तळलेलं खाण्यापेक्षा हे घरचं खाल्लेलं कधी पण चांगलंच. आणि मस्तपैकी मंचुरियन आणि त्याच्यावरती अशी ग्रेव्ही घेऊन खायची. मस्त गरमागरम मंचुरियन, गरमागरम त्याची ग्रेव्ही, त्याच्यासोबत वरतून कोबी, खायला एकदम अप्रतिम आणि टेस्ट